कृष्ण हरी. ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज आपण कर्मयोग यामधला तिसऱ्या भागाचं चिंतन करणार आहोत. कर्मयोगामध्ये तिसऱ्या भागात आज आपण जो आपल्या वाट्याचे कर्म टाकतो, जो आपले कर्म विसरतो, जो स्वधर्माचं आचरण करीत नाही, जो कर्म दरिद्री असतो, आपल्या वाट्याचे कर्म टाकून इतस्तता भटकतो, त्याच्या जीवनातील सुखाचा आधार, सुखाचा थाराच मोडतो. जो कर्म टाकतो, स्वधर्म सोडतो, स्वधर्माचं आचरण करत नाही, त्याचा विनाश ओढावतो. याबाबतचं आजच्या या मालिकेमध्ये आज आपण चिंतन करणार आहोत. त्यासाठी काय ओवी आहे, माऊली काय म्हणतात या ओवीमध्ये? जैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाशू जाळे. अत्यंत साधा दृष्टांत दिलेला आहे माऊलीने या ठिकाणी. जसा एखादा दीप, दिवा एका ठिकाणावर उचलल्याबरोबर त्याच्या बरोबरच त्याचा प्रकाश जातो आणि त्या ठिकाणी अंधकाराचं साम्राज्य निर्माण होतं, अंधार पसरतो. तद्वतच जैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. ज्याचा म्हणून स्वधर्म सुटला, ज्याने स्वधर्म सोडला, सोडता तत्क्षणी तिथे दुःखाचा अंधकार पसरायला सुरुवात होतो. जसं दिव्यासवे प्रकाश जातो, तसंच स्वधर्माबरोबर त्याचा आनंदी, त्याचं सुखही लोप पावतो. किती सुंदर माऊली सांगतात पहा बरं. जैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाशू जाई. दिव्यासोबत जसा त्याचा प्रकाशही जातो, तसा स्वधर्माबरोबर त्याचा आनंद आणि त्याचं सुखही नसत तत्क्षणीच होतं. पुढे माऊली असं म्हणतात, म्हणून स्वधर्म जो सांडील. पहा काय म्हणतात माऊली. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया तू काळ दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाची. जो मनुष्य आपला स्वधर्म अर्थात आपल्या वाटेला आलेलं कर्म टाकतो, कर्म टाळतो, त्याला जसं एखादं चोर एखाद्याचं घर धुवून न्यावं, तद्वतच जो आपल्या स्वधर्माचा त्याग करतो, आपल्या कर्माचा त्याग करतो, त्याचं सर्वस्व हरण काळ करून टाकतो. नियती त्याचं सर्व दुःख हरण करते आणि त्या ठिकाणी अत्यंत वेदनेचा, दुःखाचा वावर सुरू होतो, संचार सुरू होतो. नियतीचा काळ, ऐश्वर संपत्ती सर्व काही नष्ट करून टाकते, धुवून नेते. जसं एखादे घर चोरानं धुवून न्यावं तसं. मग माऊली असं म्हणतात, मग सकळ दोषू भवंते. दिवसोनी घेती तया ते, रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. त्याचा स्वधर्म जर सुटला, तो आपल्या कर्मापासून दूर गेला, तो कर्म दरिद्री बनला, तर सर्व प्रकारचे दोष येऊन त्याला चिटकतात. त्याच्या भोवती फेर धरून नाचायला लागतात. सर्व दोष त्याच्याला घिळसून घेतात. जसं रात्रीच्या समयी स्मशानामध्ये एखाद्या मनुष्याला सर्व भूताने एकत्रित येऊन कोळसावं, सर्व भूतानी स्मशानात त्याला फेर धरून त्याच्या भोवती नाचावं, तद्वतच सर्व दोष, ज्याचं कर्म सुटतं, ज्याचं स्वधर्म आचरण सुटतं, त्याच्या भोवती संचय व्हायला लागतात, नाचायला लागतात. माऊली असं पुढेही म्हणतात,
तैसी त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविध पातके, दैन्य जात तितके तेथेची वसे. सर्व त्रिभुवनाचे दुःख, सर्व त्रिभुवनाची नानाविध पातक आणि दैन्य म्हणजे दारिद्र्य तिथेच वसतीला येत असतं. ज्या मनुष्याचा स्वधर्म सुटलेला आहे, ज्या मनुष्याने आपलं कर्म विसरलेलं आहे, त्या मनुष्याच्या ठाई सर्व प्रकारचे दुःख, दारिद्र्य, पातके आणि दैन्य वस्तीला राहतं आणि त्याच्या सोबत सदैव त्याला सोबत करायला लागतं. जसं जसं त्याचा स्वधर्म लोपेल तसं तसं तो दुःखाच्या गर्तेत अडकेल. माऊली दृष्टांत सांगतात, जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबुणे. माणसाचा विनाश कधी घडायला सुरुवात होतो असं जर विचारला तर माऊली असं म्हणतात, आर जेव्हा स्वधर्म सुटला तेव्हा विनाशाला सुरुवात झाली, तत्क्षणीच विनाशाला सुरुवात होते. जसा एखादी जळचर, जसा एखादी मासा पाण्यातून बाहेर काढल्या क्षणी तो तडपडून मरतो, तद्वत जो जीव जेव्हा आपला स्वधर्म विसरतो तेव्हा तत्क्षणीच त्याच्या दुःखाला सुरुवात होते, अधपतनाला सुरुवात होते, त्याच्या विनाशाला सुरुवात होते. आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखो. माणसाला वाटतं माझ्या वाट्याला आलेलं कर्म अवघड आहे, खडतर आहे, फलाण्याचं कर्म खूप सोपं आहे, फलाण्याचा धर्म खूप छान आहे. नाही हो, आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्म आहे, जो काय आपला धर्म आहे, स्वधर्म आहे, तो कितीही खडतर वाटला, कितीही खडतर असला तरी आपल्या स्वधर्माचं आचरण करणं यातच आपलं हित आहे, यातच आपला फायदा आहे. दुसऱ्याचा स्वधर्म सोपा वाटून, चांगला वाटून त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. आपलं कल्याण कशात आहे? आपल्या स्वधर्माचं आचरण करण्यात आपला कल्याण आहे. दुसऱ्याच्या धर्माच्या, स्वधर्माच्या पाठीमागे लागण्यात आपल्याला कोणतंही कल्याण नाही आणि हित नाही. हे सांगताना माऊली पुढच्या 2 ओळीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीचा दृष्टांत देतात. पहा काय म्हणतात माऊली, तरी लोकाची ढवळारे देखोनी मनोहारे, असती आपली तनारे मोडावी का. किती सुंदर दृष्टांत आहे पहा. तरी लोकांची ढवळारे देखोनी मनोहारे. अरे लोकांचे सुंदर सुंदर महाल बघून लोकांची देखोनी, तरी लोकांची ढवळारे देखोनी मनोहारे. लोकांचे सुंदर महाल बघून, सुंदर सुंदर बंगले बघून असती आपली तनारे मोडावी का. आपल्या झोपड्या आपण मोडून टाकाव्या का. लोकांच्या महालांचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही, लोकांच्या बंगल्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. आपली जी झोपडी आहे तीच आपल्या विसावासाठी योग्य आहे, आपली जी झोपडी आहे तीच आपल्याला आश्रय देणार आहे, आपली जी झोपडी आहे तो त्या ठिकाणी आपला मुक्काम होणार आहे, तिथंच आपला जीव विसावणार आहे. तीच एक आनंदाची जागा आहे. दुसऱ्याचे सुंदर महाल हे आपल्याला काही फायद्याचे नाहीत. तद्वतच इतराचा सोपा वाटणार आणि सुंदर वाटणारा स्वधर्म आपल्या काही फायद्याचा नाही. जो आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म आहे त्याचंच आचरण करण्यात आपलं कल्याण आहे, हित आहे. याबाबत माऊली पुढेही असं म्हणतात, हे असो वनिता आपली. फार सुंदर उदाहरण देतात. हे असो वनिता आपली, कुरूप जरी झाली तरी भोगिता त्याची भली जी आपण. अहो जरी आपली वनिता, आपली पत्नी, आपली धर्म पत्नी कितीही कुरूप असली, कितीही काळी असली तरी संसाराला तीच उपयुक्त आहे. दुसऱ्यांची लावण्यवती, दुसऱ्याची परी नुसतं पाहून त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. आपल्या संसाराला मात्र आपलीच कुरूप झाली तरी उपयुक्त ठरते. तद्वतच आपल्या वाट्याला आलेला जो धर्म आहे तोच आपल्या उद्धाराचं प्रमुख साधन आहे, तोच आपला उद्धार करताय. लोकांचे कितीही धर्म आणि कर्म चांगले वाटले तरी त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. जो आपल्या वाट्याला आहे तो निष्ठेने आपण आचरला पाहिजे, त्याचंच अनुष्ठान केलं पाहिजे, त्याचंच पालन केलं पाहिजे. अशा प्रकारे माऊली या ठिकाणी ओळीतून सांगतात. भगवंत अर्जुनाला उपदेश करतात. म्हणून अर्जुना, म्हणून निजवृत्ती न संडावी इंद्रिये बरळून दावी आयसी प्रजोत शिकवी
चतुरानन. म्हणून आपली निजवृत्ती जी आहे, आपला स्वधर्माचरण जे आहे, कधीही सांडता कामा नये, कधीही सुटता कामा नये. अर्जुना, आपली इंद्रिय बरळू उधळू देता कामा नये. इंद्रिय बरळो ने दावी आयसी प्रज्योत शिकवी चतुरानन. आपली इंद्रिये बरळता कामा नये, आपली इंद्रिये उधळता कामा नये. कारण आपली इंद्रिय सर्व विषयावर आरूढ झालेले असतात. इंद्रियांना सदैव विषय आवडतात आणि इंद्रिये विषयाच्या सेवनासाठी विषयाच्या पाठीमागे लागून सर्वत्र उधळतात आणि त्यात आपला विनाश ओढावतो. विषय कितीही सेवन केले तर तृप्ती कधीच होत नाही. विषय सेवनाने सुख प्राप्ती होण्याच्या ऐवजी दुःखातच भर पडते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निवाला अग्नी कोटे. विशेष सेवनाची सतत आवड ठेवणे म्हणजे जळत्या अग्नीत इंधन टाकण्या इतकं आहे. अग्नीत जर आपण इंधन टाकलं तर तो शमण्याच्या ऐवजी अधिकच भडका उडतो आणि दुःख वाढत जातं. म्हणून आपल्याला इंद्रिये बरळो ने दावी, आपली इंद्रिये उधळू देऊ नये, त्यांना काबूत ठेवावं, त्यांना अंकित ठेवावं. आपले इंद्रिय जर अंकित ठेवता आले तर निश्चित आपल्याला सुखाची अनुभूती घेईल. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतो, अर्जुना म्हणून तू नियतू सकळ काम रहितू. अर्जुना, तू नियमित पद्धतीने सर्व काम वासना आणि इच्छा सोडून सकळ काम रहितू. इच्छा सोडून होऊनी उचितू स्वधर्म राहते. तू विवेक बुद्धीनं होऊनी उचितू, विवेक बुद्धीनं तुझ्या स्वधर्माचं अनुपालन कर, सुद्धा स्वधर्माचं तू आचरण कर. मायबापानं आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं जे स्वधर्म आहे, तोच आपला स्वधर्म आहे. याचं निष्ठेने अनुपालन करणे, निष्काम भावनेने आपल्या कर्माचं आचरण करणे, हेच आपल्या उद्धाराचं प्रमुख साधन आहे. हेच आपल्या सुखाचं मूळ आहे. हेच आपल्या प्रगतीचं सर्वात शाश्वत बीज आहे. म्हणून आपण सर्वांनी कर्माला भजलं पाहिजे, आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. यातून आपलं कल्याण होईल, सुखाची प्राप्ती होईल आणि आपल्या सर्व जीवाला कैवल्य पदाची प्राप्ती होईल. असं माऊली अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी उपदेश करताना म्हणतात. रामकृष्ण हरी.